ट्रिप करू पहिल्यांदा 0ला सेट. ओके चलो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पेट्रोल ब्रेक पहिला. मॅडम फुल करा. हॅलो, मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघता VRS व्लॉग्स. आता काय टायमिंग सांगत नाही किती वाजले, कारण काय झालं काल रात्री उशीर झाला पुण्यावर नाही यायला आणि पुण्यातनं उशीर झाला त्यामुळं रात्री झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर. नाहीतर आज आपल्याला बारामतीला जायचं होतं. पण काय होतं, बारामतीला जायचं म्हटलं की जरा सकाळी लवकर जायला लागतं, 7-7:30ला वगैरे. 7ला ॲक्च्युली बसमध्ये तरी बसलं पाहिजे, नाहीतर मग सगळेच पुढचे कामं लेट होतात. त्यामुळे काय केलं, बारामतीची व्हिजिट केली, स्किप केली. म्हटलं मंडे ट्यूजडेला जाऊ. आणि एक इथले पाचगणीला झालं आहे, तुम्ही स्पॉट बघून लक्षात आलं असेल, हे मऊ हातेघर धरण आहे. तर घरून ॲक्च्युली व्लॉग सुरू केला नाही, म्हटलं एवढा चांगला क्वालिटी स्पॉट आहे आपल्याकडे, तर या स्पॉटवरनंच डायरेक्ट आपण व्लॉग सुरू करू आणि मग पुढे जाऊ. एक आमचा क्लायंट आहे मालाज म्हणून, इथं मालाज फूड्स, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही त्यांची चॉकलेट्स वगैरे खाल्ले असतील. तर तिथं आपले पंप्स आहेत, तर त्याच्याकडे जायचं होतं. बरेच दिवस झालं व्हिजिट पेंडिंग होती, तर म्हटलं तिथं जाऊ आणि तिथनंच मग व्लॉगची सुरुवात करूयात. फायनली पोचलो पाचगणीत. आणि पाचगणीत पोचल्या ना लगेच वातावरणातला फरक जाणवायला लागला. लगेच थंड झालं वातावरण. तर खाली आहे ना धरणा शेजारी तिथं पण एकदम गरम गरम होत होतं, तिथं वाफा लागत होतं. रातच करा ना वातावरण एकदम थंड आहे. आता मालामध्ये आलोय. हे मॉडेल आपलं होतं FNAG031. हा पंप चालतोय ह्याला पल्प ट्रान्सफर करायला. पल्पला लिची वगैरे असं. आता इथं हा लिची आहे, मँगो, बनाना, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी. लिचीचं काय एवढं हे नसतो, ठीक नाही आहे, आता जास्त विस्कस नाही आहे, ठीक आहे. पण बाकीचे जास्त विस्कस असतात. चांगला चालला आहे पंप. हा युट्यूबचा पंप आहे. ह्याचं काम काय आहे की जे आपलं फ्लश केल्यानंतर जे येतं ते सगळं वेस्ट मटेरियल त्यातून फ्लो करणे, वेस्ट वॉटर सगळं वॉटर प्लस ते बाकीचं मिक्सिंग. सेम मॉडेल आहे 511. व्हिजिट झाली. तुम्ही मला पण बघितलं ना ॲप्लिकेशन, काय पंप्स आपले कसे चालतात काय. ॲक्च्युली फूड इंडस्ट्रीमध्ये ना छोटे छोटे पंप्स असतात. फूडमध्ये काही जास्त मोठे पंप्स असतात, जे आपण जसं शुगरमध्ये वगैरे बघतो. तर थांबल्यासारखं म्हणलं जरा इथं यांचं फॅक्टरी आउटलेटमध्ये चेक करा आईस्क्रीम कसं काय. ठीक आहे, आईस्क्रीम काय मला एवढं काय वाटलं नाही. स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घेतलं. बाकी जरा असलं म्हणतो मग काय आलेलं फॅक्टरी आउटलेट चांगलं आहे. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे फॅक्टरी वगैरे एकदम हायजेनिक आहे. फूड काय होतं त्याला. आणि ती गॅलरी वगैरे पण आहे, म्हणजे जी आपली नाही का आपले कस्टमर्स वगैरे आले तर आपलं त्यांना जाऊन वगैरे वर बघू शकतात ते वरून कसं हे चालतात. त्यांच्याकडे बरेच हे पण बरं का, म्हणजे जवळजवळ 12-13 हे करतात ते फ्लेवर्स. स्ट्रॉबेरी आहे, लिची, आता लिचीचं तुम्हाला दाखवलं, स्ट्रॉबेरी, लिची, चिकू, मँगो, बनाना. म्हणजे इथं फक्त स्ट्रॉबेरी क्रश करतात आणि बाकीचे जे आहेत मग बाकी डायरेक्ट नाशिकवरून वगैरे ते पल्प येतो, डायरेक्ट पल्प येऊन मग ते इथं फक्त ब्लेंडिंग करतात आणि हे करतात, मिक्सिंग करतात, ब्लेंड करतात शुगर सिरपमध्ये आणि कार्यक्रम होतो म्हणतात, पॅकिंग करून नेऊन टाकतात. चलो आता यांचे ना वाईट पण फॅक्टरी आहे, तर वाईट पण जाऊयात. तर वाईट बघून येतो तिथल्या फॅक्टरीनंतर दुसऱ्या अजून मोठ्या पंप. एकंदरीत भारी एक्सपिरियन्स होता. मी ॲक्च्युली फूडमध्ये जास्त काम केलं नाही आहे, म्हणजे फ्रँकली माझं जास्त काम आहे ना शुगरमध्ये कुठे आहे. आता मी नवीन फूड इंडस्ट्रीमध्ये पण बघायला लागलो. बघा फूडचा फायदा काय सुनायचं आहे का, जरा व्हिजिट केली तसं आईस्क्रीम विस्क्रीम असं खायला मिळतं. तो फायदा आहे फूडचा. हे ब्लूबेरीचं झाड आहे, हे की नाही आपल्याला कसं ब्लूबेरी. आत्ता या काकांनी दाखवलं मला, हे ब्लूबेरी आहेत. यांच्या झाडांची नाही, त्यांनी बाहेर आणलं. अजून सीझन चालू नाही झाला, पण ही झाडं नाही येणार. मी हे लावणार आहे घरी, 10 झाडं ते लावणार आहे ना. मला वाटलं दिसेल आत्ता पण बंद झालं. तर पाणी वाहत येतं, ते भिलार आहे ना, भिलारचा वॉटरफॉल आहे. ऊन वाढले पण एवढं इथलं ऊन जरा वेगळं ऊन आहे बरं का, एवढं असं गरम होईना ऊन असतं. तर खाली राहूयाच नको. झाडं असल्याचा फायदा किती बघ.
तुझं झाड न्यायचंय पण आपण आयला कुठं जाऊन घाण करायची नाही असं नाहीच. असली माणसं घाणेरडी काय जायला असं कळत नाही लोकांना. थोडं चांगली जागा यायचं नसं घाण कचरा बिचरा टाकायचं. काय राव डेंजर आहे. डोंगरावरचं सगळं गवत जाळलंय बघा. इकडं पण पुढं पण. आणि त्या साईडला नाही डोंगराच्या पलीकडं ते धबधबा आहे. ते धबधबाच म्हणतो सॉरी डॅम आहे. कुठला डॅम आहे तो? डोम धरण आहे. डोम धरण. वडाची झाडं दिसत का? आता काय आलं मी झाडं दिसली म्हणून जरा बघितलं नाही तर एक नंबर हॉटेल दिसलं. इथं झाडं एवढं बरीच आहे. आणि आपण इथूनच आता जेवण करून जागावं. चलो ते थोडी देर मग जेवण करून देतो. हे लोकेशन बघा. कुठली झाड आहेत क्वालिटीचा. एवढं झाड आहे वडाचं. नारळाची झाड एकदम निवांत आहे. चिलपिल. हे वडाच्या पारंबे बघ. हे पारंबे खोडावर येऊन खोडाला धरले असं काय आले. हे खोडे ही पारंबे खाली गेल्यात मुळात. आता पारंबीच खोड झाली का. वडा झालं भारी असते बरं. आपल्याला आवडतं वडाचं झाड. हे दुसरी विजिट झाली माझ्या आता. हे मागे दिसते का? हे मालाचंच दुसरं युनिट आहे. हे खूप मोठं युनिट आहे बरं का. म्हणजे आत्तानं मला काही जास्त हे नाही दिलं. मग पहिल्यांदाच गेलं ना. जास्त इन्फॉर्मेशन दिली पण जास्त असं बघायला वगैरे आलं नाही. चला ही तर विजिट झाली. तर नेक्स्ट टाइम जरा ओळख झाल्यानंतर अजून एकदा व्हिजिटला येऊ. तेव्हा बघू. इन्क्वायरी तरी भेटली आहे. बघू. मोठं युनिट आहे पण बरं काय मालाचं. चांगलं एक्सपेन्शन केलं. वर मागाशी होतं ना ते फर्स्ट युनिट आहे त्यांचं. त्या आउटलेटच्या बॅक साईडला. आणि हे दुसरं. चलो राहू खरंच झाड ते आता परत हे पण एक्सपांड करणार. एक्सपान्शनच्या नावाखाली झाडं तोडणार. मागाशी तरी मीच झालं शूट करा. मागं तर इतकी भारी झाड आहे.